माझी पत्नी गेल्यापासून माझ्या मुलाचं खूप हाल होत आहे आणि या गोष्टी सगळ्या आता माझा मोठा मुलगा सागर हा लग्नाचा झालेला आहे आणि त्यासाठी मला कारण त्याचं आई गेल्यापासून त्याचे खूप हाल झालेले आहेत त्यामुळे आता त्याचं लवकरच लग्न करून देणं गरजेचं आहे त्यामुळे मी आमचा नोकर पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहे त्याला एखादं कुठलं काम सांगितलं की तो असं हसत करतो आणि आता ही जी मोठी माझ्याजवळ जी अडचण आहे माझ्या सागरला मुलगी बघण्याचं काम मी माझ्या नोकरावर सोडणार आहे आणि तोच एखादी चांगली मुलगी माझ्या सागरसाठी शोधू शकतो परंतु हा सागर कुठे गेला का कळत नाही जो माझा नोकर आहे हा नोकर कुठे गेला माहिती नाही अरे पांडू अरे पांडू अरे पांडू किती वेळ कुठे होतास तू काय काम उरकेपर्यंत वेळ जातो बोला अरे बाबा तुला माहिती आहे ना घरातली कामं जरी आवरली तरी आपल्याला आपल्या थोडस घराकडे पण लक्ष दिलं पाहिजे तुला माहितीच आहे की आपला सागर आता लग्नाचा झालेला आहे त्याची आई गेल्यापासून त्याचे खूप हाल झालेले आहेत होय बरोबर म्हणजे आम्ही आईचं त्याला प्रेम दिलेलं आहे परंतु शेवटी त्याला आता वयात आल्यामुळे त्याचं आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे अच्छा आता काय माझी काय तेवढी या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये ओळख माझी ओळख आहे तर तुझी ओळख मला माहिती आहे तुझी जास्त ओळख आहे त्यामुळे तुझी ओळख आहे तुला आजूबाजूची पंचकृषी चांगली ओळखते तर तुझ्या पाहण्यामध्ये एखादी जर कुठली मुलगी असेल तर जरा आपल्या सागरसाठी मुलगी पाहिली असते हो पण आता इंटरनेट व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जमाना ही पोरा फेस काढून मोकली होतात अरे आता मुलगी पाहणार म्हणजे सगळं बरोबर आहे पण माझा सागर माझ्या शब्दाच्या बाहेर जाणारा नाही माझा सागर मी बस म्हटलं तर बसणार उठ म्हटलं तर उठणार माझ्या आज्ञेचं पालन करणारा माझा सागर आहे त्यामुळे तू जरी तू पोरं व्हॉट्सअपवरती फोटो फिरवत असली तरी माझा सागर माझ्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही ठरवणार मी जी मुलगी सांगणार या मुलीबरोबर तू लग्न करायचं त्या मुलीबरोबर लग्न माझा सागर करणार सागर हा लहानपणापासून मीच वाढवला त्याला हो मग मला माहिती आहे म्हणून तुझ्याकडे जबाबदारी देतोय मुलगी तर पाहायची आहे पण माझ्या मामाची मुलगी एक आली काय म्हणतोय हा आणि अधिकच्या लग्नाला आली परवा अरे आता अनिकेत लग्न झालं त्याला आली अरे बाप रे कोल्हापूर आली काय कोल्हापूरवरून आली तिला सांगितलं त्याला दिवस थांब आमचा शिमगा बघून जा आता शिमगा बघायला सांगितले अरे मग वेळ कशाला लावतोयस बघ तिला विचारू ठीक आहे तिलाच घेऊन येतो आता घेऊन ये मॉडेल दिसायला बरोबर आहे कोल्हापुरातून मागवलेली आहे तुझं नाव काय झालं श्रीवल्ली कुठं वल्ली मला नाही माहिती वल्ली काहीतरी करते हा वल्ली मला काय कळली नाही हा नवीन कोल्हापूर आणि तिकडे कर्नाटक बॉर्डर ना तिकडे ही अशी तिकडची वल्ली काय बघ आता माहिती आहे जरा फेशनेबल वाटते मला ही फॅशनेबल आता आले वल्ली करणारी आवड आहे माझा सागर म्हणजे माझा सारखा माणूस नरम पोरगा तो काय कर तुला समजून सांग की आपल्या सागरसाठी जमणार नाही काय करायचं हा एवढा मोठा सॅम्पल नापसंत करता तुम्ही डायरेक्ट सॅम्पल इथं आलेलं सॅम्पल दाखवून मला तर मी काय करणार मी काय चालेल मी समजून घालतो ती समजून घाल काय करायला आता
थकले नयन माझे थकले नयन वाट पाहून तुझी सजन मन आतुरले मनी हर्ष फुले कधी होणार मिलन थकले नयन माझे थकले नयन वाट पाहून तुझी सजन मन आतुरले मनी हर्ष फुले कधी होणार मिलन प्रमिला, आज तुला पाहून खूप बरं वाटलं बघ. अरे सागर मलाही तुझ्या सहवासातच राहावं वाटतंय. मग सागर कधी करतो माझ्यासोबत लग्न? अगं प्रमिला, मी लहान असतानाच माझी आई मला सोडून गेली. लहानाचं मोठं मला माझ्या वडिलांनी केलं. त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. पण तुम्हाला सोडून तर जाणार नाही. नाही प्रमिला. ठीक आहे, लवकरच भेटू आपण. आपण माझ्या सागरच्या लग्नाचा विचार तर मी केलेला आहे, परंतु सागरला सांगणं गरजेचं आहे. कारण त्याला आपण जर सांगितलं नाही आणि आपणच लग्नाची तयारी केली तर बरोबर नाही. कारण आपण लग्नाचं त्याचं योजलेलंच आहे, तर ही गोष्ट सागरला सांगितलं पाहिजे. अरे पांडू, आलो मला कालो. बोला. अरे आपण आता सागरच्या लग्नाचं ठरवतोय. हो. आपण मुलगी बघायला सुरुवात केली. बरोबर. आणि जर आपण सागरला जर सांगितलं नाही तर ते बरोबर नाही. म्हणजे आज कशी जरी मुलं जरी फॅशनेबल असली तरी माझा सागर माझ्या आज्ञेत आहे. बरोबर. त्यामुळे आपण त्याला विचारलेलं बरं. ठीक आहे, तर चालेल. सांगितलं पाहिजे की आपण तुझं लग्न ठरवलेलं आहे. ठीक आहे, तर सागरला बोलवून घे. बाबा, तुम्ही मला बोलवलं? अरे सागर ये. कुठे होतास? तुला माहिती आहे तू आता लहानाचा मोठा झालेला आहे. होय. आता कॉलेज वगैरे तुझं पूर्ण झालेलं आहे. होय. आता जॉब पण तुला चांगला आहे. हा. आणि आई गेल्यापासून तुझे खूप हाल झालेले आहे. ते आभार झाले तुझं. त्यामुळं माझा असा विचार चाललाय तुझं आपण या लग्न करून टाकूया. तर तुझं काय म्हणणं आहे? पण बाबा, अरे पण कशाला? मला माहिती आहे तू माझ्या आज्ञेत आहेस. मी सांगणार त्याच मुलीशी तू लग्न करणार, मला विश्वास आहे. कारण माझा सागर हा सागरासारखा आहे. त्यामुळे मी जे म्हणेन त्याच पद्धतीने माझा सागर करणार आहे. त्यामुळे मी पांडूला सांगितलेलं आहे. कारण त्याची ओळख आपल्या ह्या पंचकृषीत जास्त आहे माझ्यापेक्षा. त्यामुळे त्याला मी मुलगी बघा सांगितलेलं आहे. त्यामुळे पांडू, आम्ही जी मुलगी बघणार त्या मुलीशी तुला लग्न करायचंय. चालेल ना? ठीक आहे. हा. लवकरच जाऊन मला प्रमिलाला भेटावं लागेल व प्रमिलाला हे सर्व सांगावं लागेल. जातोच मी. प्रमिला, माझे बाबा माझ्यासाठी मुलगी बघताय. काय? होय. अरे कालपर्यंत तू मला प्रेमाची वचन दिलं ना, आणि आज तो असं बोलतोय. होय प्रमिला, मी तुला बोललो होतो माझी आई गेल्यापासून मला लहानाचं मोठं माझ्या वडिलांनी केलं. त्यामुळे मी माझ्या वडिलांचा शब्द असा मोडू शकत नाही. ठीक आहे, आजपासून तुझे आणि माझे रस्ते वेगळे असतील. इतके वर्ष यांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं, पण आज हा असा बोलून गेला. बघतेच कसा करतो हा लग्न.
का आलीस मला बरोबर माहित आहे, कारण तुझ्या मनातलं सर्व मी काय जाणलेलं आहे. पण तू घाबरायचं कारण नाही, तुझा लवर बोलून गेलेला आहे. तथाच तू तुम्ही सगळे जाणता आहात, तर यावर तुम्हीच काहीतरी उपाय द्या. थांब बालिके, तुझ्यासाठी मी छोटासा उपाय काढलेला आहे. आग आहे घंटा, ओम शम, आणि हा त्या मुलाच्या हातामध्ये बाग. तशी आज्ञा महाराज. तथाच तू. हॅलो सागर, मला तू भेटशील का? मला फक्त 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं आहे. ये लगेच, मी तुझी वाट पाहत आहे. अगं प्रमिला, तू मला बोलवलं? हे पहा संजीव बालगुडे यांचं असं म्हणणं आहे, फारस चांगल्या पद्धतीने होत आहे, तो अजून चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. अरे सागर, मी तुला पुन्हा इथं बोलण्यासाठी भेटण्यासाठी बोललो आहे, तर तू तर मला सोडून जातच आहेस. तर ही प्रेमाची निशाणी म्हणून हा गंड तू बांधून घे. हो, बांध ना. हा गंडा तर कोल्हापूरचा वाटतोय. आणि वास सुद्धा छान येतोय. ए आत्ता इथं होती बाया, आत्ता कुठे गेली? होय, सागर पुढे 2 दिवस फिरायला गेलाय, तो अजून आलेला नाही घरी. अरे पांडू, अरे सागर 2 दिवस पुढे दिसत नाहीये. तुला कसा सांगून गेला? सांगून गेला नाही तुला? सांगून नाही गेला. असं सांगून मला कधी सांगितल्याशिवाय जात नाही. आज्ञाधारक पोरगा माझा. नाही तुम्ही जाते माझ्या क्लासेत टाकून जातो. मग ह्या टायमाला काय गडबड झाली, काय केलं नाही, 2 दिवस कुठे दिसला पण नाही. तू बघितलंस का? आजूबाजूला कुठं चौकशी केलीस का? फोन लावला होता मित्राला, पण काय तो पण त्याला पण माहिती नाही. अरे मग आता टेन्शन आपलं वाढणार आहे. नाही तो अनिकेत आता इथे येऊन बसला असेल ना, आता फोन नाही लागत. म्हणजे अनिकेतला तरी फोन कर. त्याला फोन विचारला मी, मग काय बोलला या तो? तिथे विचारला त्याला मी, मग या दिवस लग्नापासून गेला तो दिसलाच नाही. हॅलो हॅलो हा काय प्रकार आहे? हा शिमग्याला बाहेर पडला तो. हा काय प्रकार? मला 4 दिवसांनी दिसला. आता प्रकार काय? तू काम कर,
ए मला बघ माझा पोरगा मला पाहिजे हो. हा काहीतरी त्याला वेळ लागलाय तू पहिलं जाऊन काहीतरी ती चौकशी करून ये जा बघ कुणाला बोलून आणू बरं कुणाला आता? कुणाला बोलवशील प्रकाशजी कानू मांडवकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाचे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ठीक आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. ठीक आहे. बघून येतो आधी. ए, आम्ही डॉक्टर. काय करणार माझ्या सागरला वेळ लागले काय कळत नाही काय माहितीये माझ्या सागर काहीतरी वेड्यासारखं चालू करतोय त्यामुळे नेमकं काय समजत नाही तुम्ही असं काय करताय होय का? काय दामानी पण आहे ना तुम्हाला? हा, देऊ का मी? हा, देतो. बापरे. जरा चेक करा चांगला. हा, हा. काय चाललं काय कळलं अरे या डॉक्टरला आणली होती तो डॉक्टर पण तसाच करायला लागला नाही. कधी वाट मारला काय त्याला? अरे पण लक्षात घे आपल्याला सागरला वाचवायचं आहे काय पण करून तू दुसरा बंदोबस्त कर कुणाला तू आता अरे बघ हा काय माहिती हा जरा हा जरा वेगळाच प्रकार आहे. हा, हा, काय तरी काय लावसाडीचा प्रकार हा आहे. हा, तू जाऊन बघ, तू जा बघ, त्याचा प्रयत्न कर काय हॅलो 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 सोहम आणि शिवम राकेश नात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकुश बबन बेंद्रे 100 रुपये, स्वरा अथर्व आणि सार्थक यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. शार्वी मनेश मांडवकर 200 रुपये आलेले आहेत. कुणाल आर्या प्रियांशी चंद्री मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. श्राव्या मंगेश मोरे माटण यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. संजीव शांताराम बालगुडे 100 रुपये, वैदिक सतीश मांडवकर 100 रुपये, प्रकाश कानू मांडवकर 200 रुपये पारितोषिक आलेले आहे. मंडळ यांचे आभारी आहे. धन्यवाद. हो मालक, मी काय म्हणतो ती कोल्हापुरीतली मुलगी आपली मुलं न पसंत केली काय गडबड नाही ना त्यामुळं? असू शकतो कारण का असं माहिती आहे तुझ्या नावाची पोरगी घेऊन आलास अरे लांबून तिला मी नाकारला मग तिला जर राग आला असला तिनं जर काय केलं नसला लिंबू फिरवला असला तू जरा जाऊन बघ तिला घेऊन ये तिला घेऊन ये ए बाय कशी पुढे ये तुला मी माझ्या सागरसाठी नकार नकार दिला त्यामुळे तू काय नाराज विराज आहेस काय नाही 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 काय साफ मनाने सांग बाप मला सांग कारण माझा सागर हा काहीतरी वेड्यासारखं चाळे करतोय तर नक्की तू काय त्याच्यासाठी काय केलंच नाही ना नाही. तू कुठे गेले काय मग काय उपाय असला तर बघ त्याला त्याला सांग त्याला सांग त्याच्या मनात काय आहे तो बघू दे कुठे काय सांग आता इथं होत नाही बाया. इथं गेली बाया. आता इथं होत नाही बाया. लांडू हा काय प्रकार आहे मला कळत नाही तू माझ्या आता ही आली हिला आपण काय तुझ्या
चिपर पाटीकडनं आता गवया करायला लागली. चिकटवालीची वाटी. आता काय म्हणजे हिनं काय केलेलं दिसत नाही. त्यामुळे तू काहीतरी तांत्रिक माध्यम करावं. अहो काय पण म्हणा हे मानतेचा गुण आहे ना निस्ता काय पण करू, फुकू दे बरं, माझ्या सागरला फुकू घेऊन करा, फुकू दे. तुम्हाला माहिती आहे काय माझा सागर सागर काय माझा गुणी पोरगा सागर सर्वात नाही माझा सागर गुणी पोरगा आता काही दिवस झाले 2 दिवसापासून भरकट नाही काहीतरी वेड्यासारखे चाळे करतोय. चौकशी वगैरे केली तू काय? चौकशी भरपूर करून झाली. जास्त नाही असं माहिती मिळाले. गावात चौकशी केली. आणतो आणतो अरे वा माझ्या सागरला वाचवायचे. अरे काय पण तुम्ही वाचवा. या सगळ्या ह्या काय झालं फूल लागले त्यातून आपल्याला बरा करायचा आहे. आता मोठा MBBS डॉक्टर काय असेल ते कर. आता इकडे भाऊला जाऊन बोलून आणतो. सागरला बरा होतो. जंतू भाऊंशी काय अरे पांडू काका काकाला घेऊन आलो. काका हे पेटी बोला बोला काय नाही नुसता साड्यावरचे खड्डे आपटून आपटून तू गायला अरे बाबा तो आता झालेला आहे रस्ता. झालेलं का? हा झालेला आहे तर तुम्हाला चष्म्यातून दिसलं नाही. काय तुम्ही देवलोडीत राहिला हा माझं काहीतरी चूक झाले असे ती एमएटी बरोबर आली का इथपर्यंत. हो ती आपट्यात आपट्यात माझं खुलकुल झालं. अहो, काका तुम्हाला आम्ही या ठिकाणी अशासाठी बोलवलं आहे. अच्छा माझा मुलगा सागर हा. हा अतिशय गुणी मुलगा अच्छा माझ्या आत्म्याच्या बाहेर नाही. असं? पण आता अशी परिस्थिती झालेली आहे हा? की त्याला काहीतरी खून लागलेला आहे. खून झालंय. अरे बाबा खून नाही ऐकायला कमी येतं काय हा बोला खून खून म्हणजे वेड्यासारखे चाळे करतोय. असा चाळे करतो. हा वेड्यासारखे चाळे करतोय. त्याच्यामुळे जरा त्याच्या पत्रिकेमध्ये वगैरे काय जर दोष असेल हा. तर जरा बघा. असं म्हणताय का? हा मग त्याची बघा तो जन्मला हा. तेव्हा पण तुम्ही त्याची काय पत्रिका तुम्हाला बनवायला सांगितली तुम्ही बनवलेली नाही. असं मग तेव्हा पत्रिका बनवली नाही कमी कमी आता तरी ती पत्रिका बघा. तेव्हाच्या आता माझ्याकडे असली ते बघता. बघा 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 तुमचा बघा तुझं जरा रजिस्टर खोला. या चोपड्यामध्ये असेल बघा. कुठल्या? तो चोपडा बघा तुमचा असेल. म्हणजे आता माझी वही बघाय हवी. नाही तर माझे सगळ्या पूजेच्या इकडे पावत्या हात. बघा माणसं काय आहे का तिच्या वाट्याला इकडे बघा. अहो हे धूळ जमते मला. हे धूळ मारू नका मच्छर भाग पाय. हो काका बघा लवकर मला 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 वेळ मिळाली. दिसायचं कमी आहे. मग तो जुना आणले की काय. हा ह्याच्यावर तो वायपर खराब झाले. हा आहे काय आहे हॅलो रोहितच्या भूमिकेसाठी रोहित मांडवकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. मंडळ आभार आहे. काय शांती वगैरे करावं लागेल का. शांती करायला थोडी लागेलच. पोरगा जरा भरकाटलेला आहे.
काय बोलताय काढलेला आहे मग काय काय त्याला काय साधारण खर्च काय लागणार आहे खर्च बराच आहे बराच आहे बराच हो खर्च. काय लागेल ते लागेल लागेल. ना. मी ह्या गावाचा सावकार आहे असं? तो जे काय खर्च लागेल किती लागणार आहे त्याला लागू दे पण माझा सागर बरा झाला पाहिजे सागर बरा होणार खर्च खूप आहे अरे मी सांगतो करू तुला आम्ही किती काका, असू दे. असं काय म्हणताय अरे मी तुम्ही? काय आता नोकर पण मजबूत आहे खर्च करू असं काय म्हणा खर्च किती खूप किती आहे किती काय सागर सांगता? बरा? फक्त 6 रुपया काय? ठीक आहे करूया आपण काका चालेल आम्हाला हरकत नाही आम्ही सागरला घेऊन येतो घेऊन या पांडू त्याचा बघतो मी अरे पांडू हा काय प्रकार आहे काय मला पण कळलं मार्ग नाही अरे आता एवढे सगळे वैदिक काय आणले सगळे आता भटजी आणला तो पण तसाच काय करायचं मला डोकं चालत नाही बघा अरे डोकं लाव तू काहीतरी कर पण अरे सागर समजा बरा असं झाला नाही पाहिजे. ना, असं काय होतोय बरं आता अरविंद पाटलाने जाऊन बोलून आणतो हा, पाटलाला बोलवणार पण एकदाचा काहीतरी लवकर बरा कर सागर झाला आडवा झाला आडवा आडवा. ए वा पांडू सागर आडवा होत आहे पांडू जा तू सागरला घेऊन ये आणतो आणतो काय मजा यायची महारागावच्या 12 दिवशी त्यांच्या सागरला दाबून बोललं गेलं अरे पांडू हा काय प्रकार आहे मालक आपलं गाव तर हा गावकर आला तो पण तसाच करायला लागला अरे किती जणांना बोलवलंस तू काय आपलं डॉक्टर आला तो डॉक्टर तसा ती श्रीवल्ली आली ती पण वल्ली त्याच्यानंतर पुन्हा आणलास तो भटजी आला भटजी तसाच डॉक्टर आला डॉक्टर तसाच तो गावकर आला तो गावकर पण तसाच काहीतरी उपाय निघेल मालक आता काहीतरी घोळ आहे तुम्ही एक काम करा आराम करा जरा मी आराम करू बाबा माझा सागर बरा झाला पाहिजे मला माझ्या सागरचं लग्न करायचं आहे. मला काही चैन पडत नाही काय बोलताय काय काय माझा सागर बरा झाला तू मला जरी आराम करा सांगितलं असतं का मला आराम सावकार तुम्हाला डोळा नाही लागणार हा तुमचा बोलतो मुलगा म्हणजे वेड्यासारखं करत आहे वेडा काय कोण करतो? बाई तू तुला कसं काय माहिती माझा पोरगा वेळासारखं करतोय मी प्रमीळा हा. तुमच्या मुलाला बरं करण्याचा उपाय हा माझ्याकडे आहे अगं काय बोलतोस काय काय बोलतेस अरे काय? काय लागेल ते तू किती पैसे बोलशील तेवढे अरे तुला तू पैसे होतीस देतो कुठं? पण माझ्या पोरग्याला बरं कर कुठं आहे तो त्याला बोलव तर पांडू बोलू हो हो बोलो बाय पोरगा स्वतःहून आले इथं अगं प्रवीला तू इथे सागर तू हिला कसं काय ओळखतोस हो ही तर मला अनिकेतच्या लग्नात भेटली काय होती बोलताय काय मी तुला अनिकेतच्या लग्नात तुला ओळखते हो मग हे तू मला नाही सांगितलंस पण हे पोरी जादू तरी काय केला तू काय केलंस नेमकं सांग आमचं प्रेम आहे एकमेकांवर होय का सागर तू माझा आज्ञाधारक पोरगा तू मला या गोष्टी सांगितल्या नाही हे बोललं नाही तुम्हाला हे तू अभ्यास काढून झाला असेल कोण
आणि तू माझा विश्वासघात घेतलास. ठीक आहे चल, जाऊ मी द्या तुझी ना. चूक सोन्यासारखी सून आले ती करून घ्या ना. आता सोयीनुसार मी चूक करतो तू म्हटलास. होय, होय. नंतर आपल्याला ते करायला लागेल. वाजवून नको. नाही तर वाजवून परत सरपंच नको. काय केलं तर ऐकत नाही. नातं मिळव मला माझ्या. आता आपल्या इथं सगळेच आहे तिथं. हा, भरती भरती काय वगैरे करायचं सगळं आहे, आहे? डॉक्टर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. भरती काय करायचं? भरती पाहा करा. ना. लग्नाचा मुहूर्त बघून टाका. लग्नाचं मुहूर्त बघा, 5:30 वाजता. सकाळचा बघा. मुहूर्त कितीचा पाहिजे? मी बोलतो. 12:30चा आहे. 12:30 आहे. चालेल चालेल. अरे मी येणार नव्हतो, दूध मारून टाका तरी हा, तर पाठ आहे. असं धरायचं ना. हा, मी जातो. मी लावायचं मामा. सगळ्यांना अक्षता मिळाले का विचारा आधी. सगळ्यांना अक्षता मिळाल्या. हे मिळव बागडे, जरा टाळ बसा. पुढच्या अक्षता काय म्हणू नका. Thank you.